श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2026मध्ये मकर संक्रांत कधी आहे, त्याचबरोबर मकर संक्रांत कशावर आहे, मकर संक्रांतीचा पुण्यकाल कधी, त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणते बघा मंत्र म्हणावे, दान काय करावं, याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती 2026ची याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात, अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप, तप, दान अवश्य करावीत. तर यंदा 2026मध्ये मकर संक्रांती कधी येणार, मकर संक्रांतीचं वाहन काय असणार आहे, मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे, मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे, याच्याच अनेक प्रश्नांची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मकर संक्रांत हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 जानेवारीला क्वचित असं घडतं की तो 15 जानेवारीला येतो. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षष्ठीला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी तिथी आहे आणि एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. तर शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे, तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळात आपण काय करायचं, तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा, वाण द्यावं, दान आपण या दिवशी करू शकता, जप तप करू शकता. आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली, त्याचबरोबर वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कारणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता तिने जाईचे फूल हातात घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. बघा, पायस म्हणजे खीर, म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे काही पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीचे आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यावयाचं दान म्हणजे नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. तर यंदा भोगी हा सण मंगळवार 13 जानेवारीला भोगी हा सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत
आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करी दिन. गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026ला असणार आहे. अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. बघा, बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगतं. संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे. तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्याचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावी, गायसुद्धा दान करावी. नवीन भांडं आपण देऊ शकतात, तीळपात्र देऊ शकता. ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, गोग्रास अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी नक्कीच करू शकता. आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. यथाशक्ती जसं शक्य असेल तसं दान करायचं आहे. हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे, त्या काळामध्ये बघा, उबदार कपडे आहेत ते तुम्ही काही बघा, जसं की ब्लँकेट आहेत, स्वेटर आहेत, असे जे कपडे आहेत, अशा वस्तू तुम्ही दानसुद्धा केल्या तरी चालणार आहे. शेवटी आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्कीच दान करावं. तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा, दात घासणे, वृक्ष गवत तोडणं, गाई म्हशींची धार काढणं, तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नये, विचार करून बघा बोलावं. त्याचबरोबर तामसिक पदार्थ खाऊ नका, ब्रह्मचर्य पाळा, या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्यात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात. आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे पिवळी साडी किंवा बघा, प्रत्येक सुवासिनी महिलेने ही साडी वर्ज्य करायची, म्हणजेच घालायची नाही. पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात या दिवशी घालायचा नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे. तर बघा, या दिवशी धार्मिक उपाय: सकाळी तीळ मिश्रित पाण्यानं स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं, त्यात काळे तीळ टाकावेत, याने पितृदोष दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात, कवड्यांना दुधाने स्नान घालावं, एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात, तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावं. मुख्य दरवाजासमोर देखील तुपाचा दिवा लावावा, तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा. पूजेनंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात. इथे एक गोष्ट काही कॅलेंडरमध्ये बघा, पिवळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे, तर काही कॅलेंडरमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ज्य होता. तर अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला या शुभतिथीचा आपण सदुपयोग करा आणि या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूंची सेवा करा. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होत आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी